घरातल्या सगळ्या म्हाताऱ्यांना असं अचानक हत्तीचं बळ कुठून यायला लागलेलं आहे? नाही, एवढं खाचखळग्यातनं जाते, कळशा उचलते, पण हार नाही मानलीये, व्रत चालू ठेवलेलं आहे तिने अजून. एक ती हटत नाही आणि दुसरा तू. तुझा पण प्रयत्न चाललाय ना, स्वतःच्या हातावर पायावर असा उभं राहण्याचा प्रयत्न. तुला काय वाटतं? असं वाटतंय का की हे सगळं वहिनीच्या व्रताचे परिणाम आहेत म्हणून? तू काही पुन्हा असं स्वतःच्या पायावर उभा वगैरे राहणार नाहीयेस, कारण तुझी ही जी काही अवस्था आहे ना, ती मी केलेली, ती कधीही बरं न होण्यासाठी केलेली आहे, कळलं? आणि जर का समजा तू यातना बरा झालास तर शब्द आहे माझा, तोंडाला काळं फासून फिरेन मी. काय होणार नाही, कळलं? मोजत बस. अगं पण ती कमळी ना खूप हुशार आहे, ती अभ्यास तरी करते. इतक्या दिवस ऋषी होता ना म्हणून चांगले मार्क्स मिळत होते, आता बघ मिळतात की नाही. तिने ऋषीला मॅनिप्युलेट केलं, ऋषीने मार्क्स मॅनिप्युलेट केले. आणि का तू हे जे आता ऋषीबद्दल बोलतेस ना, तसं काहीही नाहीये. ऋषी मार्क्स मॅनिप्युलेट करूच शकत नाही, कळलं? आंटी आधी मला पण असंच वाटायचं आणि आधी ऋष तसा नव्हता, तो नाही करायचा हे सगळं. पण कमळी आल्यापासून तो असं करतोय कारण की तिने त्याच्यावर मॅजिक केली. तुम्हाला बिलीव्ह नाही होते? नाही होते बिलीव्ह? ओके ठीक आहे, रिझल्टच्या दिवशी या तुम्ही, तेव्हा बघा कमळी पास होते की नाही ते तुम्ही बघाच. आणि जर ती पास झाली ना तर ते काय म्हणतात, सँडल्स मी हेडवर घेऊन चालीन ते करीन. तू म्हणतेस तसं नाही झालं ना तर तुला तेच करावं लागेल. प्राजक्त थांब. निंगी चल. अगं थांब की, कमळी तिकडे एकटीच आहे. काय कमळी, काय काय चाललंय तुझं? नाही म्हणजे एक्झॅक्टली आत्ता डोक्यात काय सुरू आहे? मॅडम काय कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला कळना झालंय. असं कसं? तुला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते. कसं आहे कमळी, म्हणजे मला खरंच तुझं प्रेझेंटेशन खूप आवडलं, आयडिया पण खूप आवडली, जेन्युइन. पण बघितलंस ना रोहित काय बोलला, इन्व्हेस्टर्सला आत्ता ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही, दे आर नॉट इंटरेस्टेड. पण मग आता तुझं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे असं ऋषीच्या पुढे मागे करून तुला त्याला कन्व्हिन्स करायचंय का तुला प्रोजेक्ट मिळवून द्यायला? मॅडम काय बोलताय तुम्ही, माझ्या डोसक्यात बी कवा असा विचार आलेला नाही. मला एक सांग, तू पूर्वीपासून अशीच आहेस का इथे म्हणजे आता मुंबईत आल्यावर तुला हे वारं लागलंय? नाही तू सारखं बोलायचीस ना, माझं खूप मोठं स्वप्न आहे, माझी ध्येय आहेत, मला ती गाठायची आहेत. मग कसं गाठणार आहेस ते? हे असं करून? हां, एखादा श्रीमंत मुलगा. एक मिनिट मॅडम, का बोलताय तुम्ही हे सगळं? अरे काय झालं, इतका राग का आला तुला? हे खरं नाहीये ना, मग राग का आला? कमळी आत्ता प्रेझेंटेशन सिलेक्ट झालं नाही तुझं, दॅट्स ओके. म्हणजे तू भाषण चांगलं देते, तुझ्याकडे चांगल्या चांगल्या कल्पना आहेत, लोकांना कन्व्हिन्स करू शकतेस, पण तेवढंच करून होत नाही ना. तुला परीक्षेत पास व्हावं लागेल. आणि खरं सांगू, मला नाही वाटत तू या परीक्षेत पास होणार आहेस. आय एम व्हेरी शुअर तू या परीक्षेत फेल होणार आहेस. चुकीचं बोलताय मॅडम तुम्ही. माझं प्रोजेक्ट इथं रिजेक्ट झालं याचा अर्थ असा नाही का मी माझं स्वप्न पूर्ण करणार नाही. मी माझं स्वप्न पूर्ण करणार, ते माझ्या मेहनतीनं, माझ्या कष्टानं. आणि राहिला विषय मी पास होण्याचा, तर नुसतं पास नाही तर टॉप करून दाखवणार, ते बी एकदम फास्ट. इज इट?
वाह, खूप छान. अरे थेरड्या, काय चाललंय? आ वाटेल तो प्रयत्न करू नको, कळलं ना? नाही तर मी काय करेन ना सांगता येणार नाही. हे बघ, कसंही असलं तरी पांगुळ गडा का असे ना, पण तुला जिवंत ठेवलंय ना, हे खूप झालं, कळलं? उठण्याचा जो काही प्रयत्न करतोस ना, असा अजिबात करू नको. आणि जर का तसा मनात विचार येत असेल ना, मी काय करेन माहितीये ना, रामनाम सत्य आहे. हे? हे डोळे कोणाला दाखवतो? असे काढून घे ना डोळे. ही तुझी अवस्था कोणी केली? मी केलाय. कोणी? मी केलाय तुझा हा असा चौरंग. का आणि कसा आठवतोय? गप गुमान हा मासाचा जो काही गोळा दिसतोय ना, हा असाच राहू दे, कळलं? तेव्हा असाच राहा दादा. मॅडम, त्या अन्नपूर्णा मॅडमची 15वी कळशी पिंडीवर अर्पण करून झाली. लवकरच 21 कळशा पूर्ण होतील. जा. अरे काय काय चाललंय या म्हातारीचं? हा